तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आलेली आहे शाईन BS6 सर्व्हिसिंगसाठी। गाडीला प्रेशर वॉश करून आपण रॅम्पवरती चढवून घेतले। थंडीचे वातावरण असल्यामुळे बॅटरी टर्मिनल्स खोलून साफ केले। नंतर मागील टायर खोलून तिन्ही बेरिंग्सला आपण ग्रीसिंग करून घेतली, लाइनर क्लीन केले, स्प्रॉकेट हबला सुद्धा डिझेलने वॉश केले आणि स्प्रॉकेटला सुद्धा डिझेलने वॉश केले। मागील टायर फिट करून दोन्ही साइडचे बॅलन्स चेक केले, जेणेकरून कुठल्याही एक साइडला टायर चाटणार नाही। त्यानंतर समोरील टायरच्या दोन्ही बेरिंग्सला ग्रीसिंग करून घेतली, लाइनरची सुद्धा क्लीनिंग करून घेतली आणि एअर फिल्टर खोलून घेतले। एअर फिल्टरला एअर प्रेशरच्या सहाय्याने क्लीन केले। एअर फिल्टर बॉक्सला पूर्णपणे वॉश करून घेतले आणि एअर फिल्टर कव्हरचे चारही स्क्रू टाईट करून घेतले आणि गाडीला आपण रॅम्प वरून खाली उतरून घेतले। आणि ही आहे चेनची डिझेल वॉश करण्या अगोदरची कंडिशन। चेनला डिझेल वॉश केल्यानंतर आपण गाडीलाही पूर्णपणे वॉश करून घेतले आणि चेनला ल्यूब करून घेतले। चेनला आउटर साइडनी तसेच सेंटरला आणि इनर साइडनी सुद्धा आपण ल्यूब करून घेतले, जेणेकरून चेन ल्यूबचे मॅक्सिमम पेनिट्रेशन होईल। यानंतर सर्व फिटिंग करून आपण गाडीला पॉलिश करून घेतले आणि पॉलिश केल्यानंतरची कंडिशन आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। पॉलिश केल्यानंतर आणि सर्व फिटिंग झाल्यानंतर मी गेलो गाडीची टेस्ट राईड घेण्यासाठी आणि सर्व काही गोष्टी व्यवस्थित ऑपरेट होत होत्या। आणि अशा प्रकारच्या सर्व्हिस आणि माहितीसाठी येवले मोटर्सच्या या पेजला फॉलो करायला विसरू नका। आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स मध्ये शेअर करा। कुठल्याही ब्रँडच्या बाईकची सर्व्हिस करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली येवले मोटर्सला कॉन्टॅक्ट करू शकता, नंबर वरती किंवा व्हॉट्सअप वरती किंवा डायरेक्टली इंस्टाग्राम वरती सुद्धा DM करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।